शेतकरी बंधू नमस्कार, स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर। शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न असतात, संभ्रम असते की सोयाबीन आणि तूर या आंतरपीक पिकाला कुठलं तणनाशक आपण वापरायला पाहिजे जेणेकरून सर्व तणांचा गतवर्गीय तण, लांबपणाचा, रुंदपणा तण संपूर्ण नैनाट त्याटकीन झाला पाहिजे। म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा, लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राइब अवश्य करा। शेती हितार्थ माहिती, कामाची माहिती नेहमीच आपल्यापर्यंत येत राहणार आहे। जवळपास 3 ते 4 तणनाशक त्यामध्ये पाहणार आहे जे की सोयाबीन आणि तूर पिकाला त्याटकीन चालतात। याचा वापर केल्यामुळे आपल्या तूर पिकाला कुठलाच प्रकार धोका त्याटकीन होणार नाही। यामधलं जे सर्वात पहिलं आहे शेतकरी बांधवांचं लोकप्रिय ते म्हणजे अदामा कंपनीचं शाकेत। बरेच शेतकरी बांधव, हजार शेतकरी बांधव याचा वापर त्या ठिकाणी करतात। यामध्ये प्रामुख्याने 2 घटक आपल्याला पाहायला मिळतात, एक म्हणजे इमॅजिथायपर आणि दुसरं म्हणजे प्रोपाक्विझाफोप। या 2 घटकचं एकत्रित मिश्रण आहे अदामा कंपनीचा शाकेत। याचा डोस आहे 80 ml 15 लिटर पाण्यासाठी आणि 800 ml प्रति एकर। यासोबत आपल्याला 9 ते 10 पंप करायचे देखील चांगल्या रिझल्टसाठी। 20 दिवसानंतर याची फवारणी त्या ठिकाणी आपण करा, जास्त अगोदरही करू नका, जास्त नंतरही करू नका। आणि खास करून ज्यावेळेस आपलं तण 2 किंवा 3 पानात असेल त्यावेळेस याची फवारणी करा, म्हणजे जेणेकरून चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला येतील। कारण तण जर मोठं झालं, तणाची शक्ती वाढली तर मग आपलं तण त्या ठिकाणी मरणार नाही। आणि मारताना स्वच्छ पाणी घ्या, जास्त पंप वापरा। दुसरं तणनाशक आहे, दुसरं हर्बिसाइड आहे ओडीसी। यामध्ये सुद्धा आपल्याला 2 घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात, एक म्हणजे इमॅजिथायपर आणि दुसरं म्हणजे इमॅझामॉक्स। या दोन्ही घटकमध्ये जे पर्सेंटेज आहे हे जास्त प्रमाणात आहे, तर हे सुद्धा याचा वापर करू शकता। सोयाबीन आणि तूर या दोन्ही आंतरपिकाला हे त्या ठिकाणी चालते, सर्वच प्रकार तणाव नायनाट त्या ठिकाणी करते। बरेच शेतकरी बांधव याचा वापर करतात आणि चांगले रिझल्ट त्यांना आलेले आहेत। गतवर्गीय असेल, गोलपाना असेल, लांबपाना असेल, चांगले रिझल्ट त्या ठिकाणी याचे आलेले आहेत। तिसरं आहे आपलं परशूट। यामध्ये आपल्याला इमॅजिथायपर 10% हा घटक त्या ठिकाणी पाहायला मिळते। परंतु आपल्या शेतामध्ये जर लांबपणा तण असेल, तर लालदांडी असेल किंवा हराळसारखा जर गवत असेल तर मग या इमॅजिथायपरनं शक्यतोवर ते गवत मरत नाही। मग यासोबत आपल्याला काय करायचं आहे, यासोबत आपल्याला घ्यायचं आहे एजिल। या एजिलचा घटक आपण जर घेतला तर परशूट अधिक एजिल हे जे कॉम्बिनेशन आहे यानं आपल्याला चांगल्या पद्धतीने नायनाट आपल्या आंतरपीक जर असेल सोयाबीन तूर तर चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपले येणार आहेत। कारण परशूटचा घटक झाला इमॅजिथायपर आणि एजिलचा घटक झाला प्रोपाक्विझाफोप। हे दोन्ही घटक चांगल्या पद्धतीने आपल्या गतवर्गीय पिकावर काम करतात। तर अशा पद्धतीने आपण हे तणनाशक पाहिले जे की सोयाबीन आणि तूर या दोन्ही पिकावर काम करतात। आपल्याला जर याच्या व्यतिरिक्त कुठल्या तणनाशकाची माहिती असेल तर ते आम्हाला सांगा, ज्याचे रिझल्ट आपल्याला मागच्यावर चांगले आले असतील ते सुद्धा आम्हाला कमेंट करा, म्हणजे इतर शेतकरी बांधवांचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे। आणि यापैकी जर आपण कुठलं तणनाशक मागच्या वर्षी वापरलं असेल तर आपल्या रिझल्ट कशा पद्धतीने आले ते सुद्धा कमेंटमध्ये करा, म्हणजे इतर आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आणि शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा हा त्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। या व्हिडिओ संबंधित आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंट नक्की करा। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। जय जवान, जय किसान।